मोदी जेव्हापासून पंतप्रधान झाल्यापासून सगळा हा देश हा अदानीला विकून टाकण्यात आलेला आहे. एक अडाणी विकतोय आणि एक अदानी विकत घेतोय. त्या व्यतिरिक्त या देशात दुसरं काही चालू नाही. मैं गुजराती आदमी है, फिर भी मैं सुनने को आया क्योंकि मुझे अच्छा लगा. दोघा भावांना बघून भरपूर आनंद झाला. खूप छान गोष्ट झालेली आणि मराठी माणसासाठी ते खास एकत्र आले हे मेन महत्त्वाची गोष्ट आहे. आणि हे दोघे भाऊ आम्हाला एकत्र आले, आनंद वाटला. आता ह्या बाकीच्या गद्दारांना सगळे पुरून उरणार आहेत. आपण ठाण्यात आहोत. नुकतीच राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंची सभा पार पडलेली आहे आणि त्या पार पडलेल्या सभेनंतर त्या सभेतून नेमकं काय मिळालं आणि त्यांचे कोणते विचार नेमके आवडले हे आपण जाणून घेणार आहोत. आपल्याबरोबर काही मनसैनिक, काही शिवसैनिक आहेत जे सभेला आलेले होते, सामान्य नागरिक देखील. आपण सुरुवात करूया. काय नेमकं आजच्या सभेमधलं आवडलं तुम्हाला? सर्वप्रथम आम्हाला हे आवडलं आहे की दोन्ही भाऊ एवढ्या वर्षांनी एकत्र आलेत आणि साहेब म्हणाले की आम्ही इलेक्शनसाठी एकत्र नाही आलो, तर आम्ही मराठी माणसासाठी आणि मुंबई ठाण्यासाठी आणि आपला महाराष्ट्र वाचवण्यासाठी एकत्र आलेलो आहोत. हे आम्हाला जाम आवडलं आज. मैं गुजराती आदमी है, फिर भी मैं सुनने को आया क्योंकि मुझे अच्छा लगा. कहाँ पर रहते हो आप? थाना में, वृंदावन सोसाइटी में. तो आप राज ठाकरे के फैन हो या उनके? मेरे को अच्छा लगा सुनने को, इसके लिए. वो लेकिन सच्चे आदमी का सुनता है मैं. लेकिन आप कितने साल से हो यहाँ पर? मैं थाना में 1975 से मैं थाना में रह रहा हूँ. मैं बचपन पूरा इधर महाराष्ट्र में गया मेरा. तो राज ठाकरे जो कहते हैं वो आपको अच्छा लगता है क्या? उनके बारे में क्या ख्याल है आप? नहीं, अच्छा, उनकी सोच अच्छी है, उनका विचार अच्छा है, विजन है. उनका विजन दिख रहा है. आगे हमको विजन नहीं दिख रहा है इनको वोट डाल के बाद में दूसरे को देख के. एक गुजराती असून ते राज ठाकरे यांच्या सभेला आले. सर, तुमचं काय मत आहे? आजची सभा कशी आली? कोणाचं भाषण आवडलं? चांगले दोघांचं पण आवडलं मला भाषण. सगळ्यांचं आवडलं वाणं. आणि मुळापासून आम्ही ठाण्यातलेच राहणार आहेत, त्यामुळे आम्ही पहिल्यापासून शिवसेनेच्या ह्याला येतो, पूर्वीपासून लहानापासून येतोय. बाळासाहेबांची सभा ऐकली होती? हो, बरेच वखत सेंटर मैदानला ऐकली. बरेच लहानापासून 16 वर्षाच्या आसपासून ऐकतोय. बाळासाहेब गावदेवीला पण ऐकली, सगळीकडे ऐकली. बाळासाहेबाची जिथे जिथं मीटिंग असेल तिकडे जायचो, मुंबईला, दादरला, सगळी गिरगाव बिरगाव. बाळासाहेबांची सभा, त्यानंतर आज या दोन्ही भावांची एकत्र सभा, काय वाटलं? ती पण सभा तुम्ही बघितली, आज ही पण सभा बघितली. आनंद वाटला ना आजचा बी. आजचा बघून आनंद. सगळे मराठी माणसं एकत्र झाली. दोघा भावांना बघून भरपूर आनंद झाला. आज बाळासाहेब असतील तर काय म्हणाले? बाळासाहेब असे तर गद्दारांनाच तर पहिले ठोकले असे, क्षमा नसती दिली, तिथंच त्यांना गाडा म्हणून बोलले असते. पण हे केले ते चुकीचं केलं त्यांनी. त्याचा राग आहे आम्हाला. असं करायला नव्हतं पाहिजे होतं. संसार उद्ध्वस्त करून चांगलं असतं का कोणाचं? नाही, कधीच चांगलं नव्हतं. दुश्मन का ना असो. काय आवडलं आता काय करतात? दोन्ही भाऊ एकत्र आलेले आहेत. खूप छान गोष्ट झालेली आहे आणि मराठी माणसासाठी ते खास एकत्र आले हे मेन महत्त्वाची गोष्ट आहे. आम्ही ठाणा उत्तर नाक्यामध्ये राहतो आणि जे ठाणे जिल्ह्यामध्ये पहिली शिवसेना स्थापन झाली ते उत्तर बाळ मंडळ आणि धर्मवीर आनंदगे साहेबांच्या याच्या कृपेने ठाण्यामध्ये पहिली शिवसेना शाखा उत्तर नाक्यामध्ये झाली होती. त्या शाखेचे आम्ही वयाच्या 7 वर्षापासून आम्ही शिवसैनिक म्हणून आहेत. आज आम्ही शिवसेनेचं काम करत आलो आहे. भरपूर वर्ष आलेली आहेत आणि खूप बरं वाटलं आज ही सभा बघून. मी पण पूर्वी कुर्ल्यामध्ये राहायचो आणि पूर्वीपासून शिवसेना आणि शाखेत जायचो. आणि आम्ही विद्याधर गोखले, सूर्यकांत महाडिक असे महान नेत्यांना आम्ही निवडून दिले आणि आम्ही शिवसेनेने पूर्ण झडलो. आणि हे जे झालं ते आम्हाला गद्दार केलं ते आम्हाला आवडलं नाही. आणि आज जे ज्यांनी कोटी पैसे घेऊन माघार घेतली तर आम्हाला आनंद वाटला. असे खोटे लोक हे पैशाचे आम्ही देतात ते आम्हाला चीड येते याची. आणि हे दोघे भाऊ आम्हाला एकत्र आले, आनंद वाटला. तरुण आहेस, तरुण म्हणून तुझं काय मत आहे? तू आज या सभेला आला होतास, तुला काय या सभेतून मिळालं? मला ॲक्च्युली पहिली गोष्ट खूप आनंद आला की उद्धव साहेब ठाकरे आणि राजसाहेब ठाकरे एकत्र आले. आम्ही तरुण मुलांना हेच पाहिजे की मराठी लोक एकत्र झाले पाहिजेत. जसं आज राजसाहेब ठाकरे बोलत होते की अशी मुंबई गिळण्याचा प्रयत्न केला आहे, जो पालघरपासून चालू केला आहे तो थांबवायचा आहे. आम्ही जसं आमचं फ्युचर आहे, आमचं पुढे इथे राहायचं आहे, तर मग आम्हाला सगळ्यांना एकत्र आलं पाहिजे. सो मराठी लोकांनी एकत्र आलं पाहिजे आणि एकत्र मिळून राजसाहेब ठाकरे, उद्धव साहेब ठाकरे यांना निवडून दिलं पाहिजे. 19 वर्षापासून आम्ही ज्याची वाट बघत होतो ती गोष्ट आता जुलै महिन्यात घडलेली आहे. राजसाहेब, उद्धव साहेब एकत्र झालेले आहेत. आता ह्या बाकीच्या गद्दारांना सगळे पुरून उरणार आहेत. आणि त्यांनी सगळा जो मुंबईला, ठाण्याला, कल्याणला, पालघरला जो धोका आहे राजसाहेबांनी भर सभेमध्ये दाखवलेला आहे. आणि जगातला सगळ्यात श्रीमंत माणूस त्यांचा मित्र असून पण मित्रत्व बाजूला ठेवून महाराष्ट्राला असलेला धोका त्यांनी महाराष्ट्रासमोर आणि देशासमोर मांडला. कालपासून साहेबांच्या ज्या व्हिडिओ आहेत, जी साहेबांनी काल शिवतीर्थावरती दाखवली, ती अख्ख्या देशात प्रत्येक
भाषेमध्ये ट्रान्सलेट करून दाखवली जाते. साहेब अख्ख्या फक्त महाराष्ट्रालाच नाही तर संपूर्ण देशाला साहेबांनी जागा केलेलं आहे. हे मोदी जेव्हापासून पंतप्रधान झाल्यापासून सगळा हा देश हा अदानीला विकून टाकण्यात आलेला आहे. एक अडाणी विकतोय आणि एक अदानी विकत घेतोय. त्या व्यतिरिक्त या देशात दुसरं काही चालू नाही. येत्या 16 तारखेला जे काही कालच्या आणि आजच्या भाषणामध्ये जे काही राजसाहेब उद्धवसाहेब बोलले हे तुम्हाला येत्या 16 तारखेला त्याचं पूर्ण चित्रीकरण तुम्हाला दिसेल. हे नक्की महापौर बसणार 101% नक्की. आणि तो मराठीच बसणार आणि तो ठाण्यात सुद्धा मराठीच बसणार आणि मुंबईत सुद्धा ठाकरेंचाच बसणार नक्की. आपण हे विचार ऐकतोय. आज शिवशक्ती ही सभा या ठिकाणी पार पडली. काल शिवतीर्थावर ही सभा पार पडलेली होती आणि आज ही सभा जी आहे ती पार पडलेली आहे ठाण्यामध्ये. आणि ठाण्यातल्या या सभेच्या नंतर लोकांच्या प्रतिक्रिया आपण ऐकल्या. एक गुजराती माणूस राज ठाकरे यांची सभा ऐकण्यासाठी खास करून आला होता. एक तरुण होता, तो म्हणतोय की मी सगळं सोडून फक्त राज ठाकरेंसोबत आहे कारण की त्यांचे विचार आवडतात. एक असे काका होते ज्यांनी बाळासाहेबांची सभा बघितली होती. त्यांनी आज पुन्हा एकदा राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची एकत्रित सभा बघितली. त्यामुळे अनेकांचे डोळे भारावलेले देखील होते. आजच्या या सभेच्या नंतर नेमका ठाण्यामधल्या मतदानावर कसा परिणाम पडतो, मतदार कोणाच्या बाजूने आपलं मत टाकतात हे बघणं यानंतर जास्त महत्त्वाचं असणार आहे. कॅमेरामन विनयसह अक्षय भाटकर, एबीपी माझा, ठाणे.